एमकेस इरा सेशन 5 सेशन 5 वर क्लिक करून सॉल्व करायचा आहे. इंट्रोडक्शन टू द सेशन वर क्लिक करून व्हिडिओ Hello पाहून and घ्यायचे. welcome back त्यानंतर everyone. बेसिक We are कॉम्प्युटर excited. अँड स्मार्टफोन त्याच्यामध्ये पण व्हिडिओवर क्लिक करून व्हिडिओ पाहून घ्यायचे. त्यानंतर टेस्टिंग नॉलेजवर क्लिक करून नॉलेज Great सेट सॉल्व job करून so घ्यायचा far. आहे. क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग इमेजेस रिप्रेझेंट जीमेल. ऑप्शन नंबर बी मध्ये इमेज मध्ये जीमेल ओपन केलेला दिसतोय. क्लिक करून आन्सर सेव्ह करून घ्यायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द फंडामेंटल पर्पज ऑफ अन ईमेल अकाउंट. ऑप्शन नंबर डी, कंपोजिंग अन ईमेल. डी वर क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, से यू आर आउट ऑफ द ऑफिस फॉर 4-5 days. Identify the Gmail feature that you will select to automate email responses for your emails. ऑप्शन नंबर बी मध्ये इमेज ओपन आहे ते. बी वर क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट पर्पज डज द वॅकेशन रिस्पॉन्डर फीचर सेवर इन जीमेल. ऑप्शन नंबर ए याचा आन्सर आहे, इट इज रिस्पॉन्ड टू ईमेल्स विथ preset messages when the user is unavailable. ऑप्शन नंबर ए वर क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट करून त्यानंतर एंड करून घ्यायचं आहे सेशन. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे स्मार्ट टायपिंग स्किल मध्ये क्लिक करून त्याच्यामध्ये प्रत्येक व्हिडिओवर क्लिक करून पाहून घ्यायचे आणि ऑरेंज कलर मध्ये येणारे ऑप्शन टायपिंग प्रॅक्टिस आहे. क्लिक करून स्टार्ट करायचे. बॉक्स मध्ये टायपिंग करून घ्यायचे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन क्लिक करून सेशन एंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत एकदा टायपिंग प्रॅक्टिस आहे ते पण क्लिक करून स्टार्ट करायचंय. त्यानंतर बॉक्स मध्ये टायपिंग करून घ्यायची आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करून सेशन ओके करून एंड करायचंय. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे पार्टनिंग विथ AI गुगल डॉक्युमेंट व्हॉइस टायपिंग. क्लिक करून त्याच्यामधील नॉलेज चेक आहे त्याच्यावर क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, what does Google Documents voice typing help users achieve easily. ऑप्शन नंबर बी, टायपिंग बाय स्पीकिंग. क्लिक करून सेव्ह करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इफ Google Documents voice typing is inaccurately recognizing speech which AI technology is likely not performing optimally. ऑप्शन नंबर ए याचा आन्सर आहे मशीन लर्निंग. क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट करायचंय. त्यानंतर सेशन एंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर MS ऑफिस स्किल विंडोज वर क्लिक करून व्हिडिओ पाहून घ्यायचे आहेत. त्यानंतर At the end of this assignment, कॉम्प्युटर ओपन व्हिडिओवर क्लिक करून at the end of this assignment, you will be able to describe the window. क्लिक करून Fantastic work. क्लिक करायचंय आणि स्टार्ट करून घ्यायचंय. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ दिस टूल्स इज युज्ड कॅप्चर स्क्रीनशॉट. ऑप्शन नंबर बी इथे दिलेला आहे, स्निपिंग टूल्स मधून आपण स्क्रीनशॉट कॅप्चर करू शकतो. बी वर क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच कमांड विल यू यूज टू कॅप्चर अ न्यू स्क्रीनशॉट इन द स्निपिंग टूल. ऑप्शन नंबर डी मध्ये दिलेला आहे न्यू. क्लिक करून आन्सर सेव्ह करून घ्यायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, by mistake if you click on the new snip option in the snipping tool, which command will you use to cancel the captured screenshot. ऑप्शन नंबर सी मध्ये कॅन्सल ऑप्शन आहे. क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑप्शन विल यू सिलेक्ट टू कॅप्चर अ स्क्रीनशॉट ऑफ द एंटायर स्क्रीन. ऑप्शन नंबर बी मध्ये फुल स्क्रीन स्निप दिलेला आहे ऑप्शन. बी वर क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, वेअर विल यू क्लिक टू ऍक्टिव्हेट कोर्टना इन विंडोज 10. ऑप्शन नंबर बी मध्ये इथे कोर्टनाचं इमेज दिलेला आहे. बी वर क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द वेब ब्राउझर दॅट कम्स प्री इन्स्टॉल्ड विच विंडोज 10. ऑप्शन नंबर ए, मायक्रोसॉफ्ट एज. ए वर क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इफ यू विश टू अरेंज द open task windows, which of these option will you use.
ऑप्शन नंबर बी याचा आन्सर आहे. इथे टास्क व्ह्यूचं ऑप्शन दिलेलं आहे एरो करून, बी वर क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, वेअर विल यू क्लिक टू ऍड अ न्यू व्हर्च्युअल डेस्कटॉप. ऑप्शन नंबर सी, ते न्यू व्हर्च्युअल डेस्कटॉपचं इमेज दिलेलं आहे, क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेअर विल यू क्लिक टू क्लोज द डेस्कटॉप वन फ्रॉम युअर टास्क व्ह्यू. ऑप्शन नंबर डी मध्ये इमेज मध्ये डेस्कटॉप वन युजर दिलेला आहे, क्लिक करून सेव्ह करायचा आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, यू विश टू स्विच अ टास्क फ्रॉम वन डेस्कटॉप टू द व्हर्च्युअल डेस्कटॉप टू, वेअर विल यू ड्रॉ इट. ऑप्शन नंबर सी मध्ये इथे डेस्कटॉप 2 नंबरचं इमेज दिलेलं आहे, क्लिक करून आन्सर सेव्ह करून घ्यायचंय. त्यानंतर सेशन एंड करून घ्यायचंय. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे, सेशन कम्प्लिशन टेस्टवर क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, इन व्हॉट टाइप ऑफ डाटा फाईल वुड एम्प्लॉई रेकॉर्ड्स like names, addresses, personal details and related information be typically stored. ऑप्शन नंबर डी, डेटाबेस. क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, द इंटरनेट इज द लार्जेस्ट डॅश डॅश इन द वर्ल्ड. ऑप्शन नंबर ए, नेटवर्क. एवर क्लिक करून आन्सर सेव्ह करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इन व्हॉट टाइप ऑफ डाटा फाईल वुड अ financial budget to be created. ऑप्शन नंबर बी, वर्कशीट. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, बॅकअप प्रोग्राम मेक कॉपीज ऑफ द फाइल्स टू द used in case the original files are damaged or lost. ऑप्शन नंबर ए, ट्रू. क्लिक करून आन्सर सेव्ह करून सेशन एंड करायचा आहे. त्यानंतर होमवर्क बुक रीडिंग वर क्लिक करून सेशन एंड करून घ्यायचा आहे.